पश्चिम रेल्वेची AC लोकल का पूर्ण पॅक आहे. आता वसई स्टेशनला आलेली आहे. हे आहे वसई स्टेशन, पश्चिम रेल्वेचं वसई स्टेशन. आणि आता आम्ही चाललेलो आहेत मुंबई चोर बाजाराला. जोडीला आमचा साहिल पण आहे. हाय साहिल, कुठे चाललाय? चोर बाजार। चोर बाजार क्या लेने जा रहा है? हाँ, गिम्बल मोबाइल। मोबाइल का जिम्बल लेने को जा रहा है। सुना कि सस्ता मिलता है उधर। हाँ, सस्ता मिलता है। अच्छा, खाली भाव तो करते हैं हाँ, अच्छा. तर आता आम्ही 12 वाजून 10 मिनिटाची आमची ट्रेन आहे चर्चगेटची, आणि त्या चर्चगेटच्या ट्रेनमध्ये बसून आम्ही जाणार आहे ग्रँड रोडला. ओके. मुंबईच्या चोर बाजाराचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुम्हाला? मुंबईच्या चोर बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे की वस्तू तुम्हाला ब्रँडेड पण भेटतील आणि अब्रँडेड पण भेटतील. पण प्रॉब्लेम असा आहे की जी ब्रँडेड वस्तू इथं ओळखता आली पाहिजे की कशी ब्रँडेड वस्तू आहे तिथे, आणि भाव करता आला पाहिजे तिथे. मेन म्हणजे भाव करता आला पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला 10,000ची असेल ना, ती गोष्ट तुम्हाला तिथे 2,000-4,000पर्यंत भेटू शकते. आणि जी ब्रँडेड वस्तू नाही ब्रँडेड, ती तुम्हाला 20,000 पण विकतील तिथं. तिथे गेल्यानंतर ना पाकिट आणि आपलं मोबाईल वगैरे, बॅग वगैरे जरा सांभाळून. नाही तर प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही जातील रस्त्याला आणि सगळं बघतील, पाकिटच खिशामध्ये नाही, मोबाईलच खिशामध्ये नाही, प्रॉब्लेम होईल. तर तिथे जाण्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा फक्त, बस, बाकी काही नाही. आता आम्ही सध्या वसई स्टेशनला आहे. तर वसई स्टेशनवरून आम्ही निघणार आहे डायरेक्ट. 12:10ची ट्रेन आहे. 12:10च्या ट्रेननी आम्ही डायरेक्ट ग्रँड रोडला वसई जाणार आहे. तर चला, तर मग आपण बघूया ग्रँड रोडचा सफर कसा होतो ते. आता ही ट्रेन आली. आता आम्ही ट्रेनमध्ये बसून निघणार लगेच. स्टेशन आ गए अभी दादर. दादर स्टेशन. आता आम्ही आलो ग्रँड रोडला. आता वाजलेत 1:40 झाले. आता ग्रँड रोडला आलोय आणि इथून आता जाणार आहे आम्ही डायरेक्ट देड गल्ली. म्हणजे देड गल्ली म्हणजे चोर बाजार. चोर बाजारात देड गल्ली बोलतात त्याला. आता समोरून टॅक्सी वगैरे काही बघतो भेटते का, नाही तर मग चालत जावं लागेल. चालत गेलं तर 15-20 मिनिटं लागतील, आणि टॅक्सीने गेलं तर ती 10 मिनिटामध्ये पोहोचून जाऊ तिकडे. ग्रँड रोडला उतरून ईस्टमध्ये यायचं. हे सगळे जे माणसं चाललेत ना, पब्लिक सगळे तिकडेच चालली.
भरपूर पब्लिक येते इथं. नाही तर आता उतरल्यानंतर ना थोडं सतर्क राहा माणसाने, नाही तर काय होतं माहिती आहे का, हे बघा इथं टॅक्सी लागतात. सायले इष्टी आहे नाही. ओके, ईस्टमध्ये उतरून आता इथं आम्ही टॅक्सी करू. टॅक्सी करून डायरेक्ट देड गल्ली. तर चला तर मग भेटूया आपण देड गल्लीमध्ये. स्टेशनवरून चालत आलोय आम्ही. आला एक टॅक्सीवाला नाही भेटत, सगळ्या टॅक्सी उभ्या तिथं, पण एक टॅक्सी नाही. आता इथून चालत जर गेलो आपण तर 15-20 मिनटं लागतील. आता एक टॅक्सीवाला आहे, याला विचारू आपण तू जाणार का तिकडे. मुंबई की गली पुरा खाली. रात्री 2 वाजलेत आणि टॅक्सी बघतोय आम्ही, पण आम्हाला टॅक्सीच नाही भेटत. ये है मुंबई की गलियां जहाँ पे बड़े बड़े लोगों ने राज किया है, अंडरवर्ल्ड से लेके बॉलीवुड तक और बॉलीवुड से लेके राजनेताओं तक. ये है मुंबई, मुंबई की सड़कें. लोग बोलते कि मुंबई रुक जाती है. मुझे तो नहीं लगता है. आपको लगता है मुंबई रुकती है? अगर रुकती है ये नहीं रहेगा. मित्रांनो, आपण आलो आता चोर बाजारामध्ये. बघा चोर बाजार कशा प्रकारे भरलेला आहे. एकूण एक वस्तू इथं भेटेल. कुठली भेटेल, काय भेटेल काय सांगू शकत नाही आपण, पण लग्न वस्तू तुम्हाला भेटतील. जे तुम्ही डिसाईड करून आले ना ती वस्तू भेटेल किंवा नाही भेटेल याची गॅरंटी नाही. पण अशा गोष्टी बघा, एकूण एक वस्तू आहे हिच्यामध्ये. फक्त 1 तास बाजार असतो, 1 ते 1.5 तास. तुम्हाला इस्त्री बघायला भेटेल, त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल वगैरे भेटेल, लॅपटॉप भेटतील, तुम्हाला चांगले चांगले स्पीकर भेटतील, चांगल्या चांगल्या कंपनीचे ब्रँड भेटतील, चांगल्या चांगल्या कंपनीचे तुम्हाला शूज वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील. पण इथं आल्यानंतर तुम्हाला भावटाव करता आला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त. आणि आपलं पाकिट आणि मोबाईल सगळा जपाळून ठेवा, कारण गेलं तर गेलं, संपला विषय मग. पहले मैं करणारच होतो रे, लेकिन नहीं नहीं देखते क्या अब दो इसने जैसा वैसा साधन जो है वो सामने है. अरे साहिल साइड में खड़ी थी भाई, लेके यहाँ पे वो साइड गया किधर ये था ना खाली
नो ऊपर क्या है? बोलो अभी क्या चाहिए? आगे आ जाओ, जो भी लेने का आगे आ जाओ, मैं देता हूँ। थोड़ा अंदर से निकालो ना यार। क्या नहीं भाई, कौन सा है वो बताओ भाई। वही कैमरा बताओ ना। कैमरा साहब हमने 10,000 का दे। 300 बोल। हां 320 का दे दे। 10,000 चला डा। बोल ले, क्या देगा? 600D। मैं खुद वो लैपटॉप चालू है क्या? एकदम मस्त। મારે ફોટ આવે સોગન દિવસ મને ફોટ નહીં આવે ના બની જાય તો પૈસા લઈ લેજો ના ભાઈ તમારો આમને તમને ફોન કરીને લીધી હતી મેં તમે તો મને સોગો તમે તો મારી ₹1300 लगा 1300 साला जो जाए वो मिला ओ खान का ये देखना जरा भाई वो ब्लैक घड़ी જે માર્ગને હારી ગયો તો આવે તો મને કહેજે બોલો આવો તો કહેજે મારા કને હારી ઓનલાइन नहीं क्या आ रहे क्या भाई क्या लगाओ खोले भाई वो मोटा भाई आवाज दो यार ये स्पीकर चालू है कौन चालू अच्छा ये देखो उसके निकाला था वो देखा नहीं निकल पकड़ चलो जो एक महीने चश्मा आराम से कितने में देता है वो 450 दे दो चार तो पैसा भी मेरे पास खत्म ठीक है मी जेव्हा गेलो ना बुटाच्या इथे मार्केटमध्ये तर मी थक्कच झालो. फर्स्ट टाइम गेलेलो मी. पण बूट आहेत ना एवढे A1 क्वालिटीचे भेटतात ना बूट तिथे
हर एक कंपनीचे बूट आणि जे 10-10, 15-15, 20-20 हजार, 25-25 हजारचे बूट असतात ना, ते तुम्हाला 3,000, 2,000च्या आतमध्ये भेटतील. जेवढे महाग बूट ते लास्ट किंमत आहे 3,000पर्यंत. 3,000वरती तुम्हाला हर प्रकारचे शूज भेटतील. पण एक आहे की तिथं बूट ओळखता आले पाहिजे तुम्हाला. आणि हे जे ठेवलेले तर लोकांनी कशा ठेवलेले माहिती आहे, फक्त बुटाची एकच साईज ठेवलेली आहे. जेणेकरून चोरी करायला कोणी आला ना तर ते चोरी करून जेणेकरून तो एकच बूट भेटतील. तुम्ही फक्त चॉईस करा आणि ते तुम्हाला लगेच दुसऱ्याकडून काढून देतील बूट. त्याची दुसरी साईड एक राईट पाहिजे ठेवतात किंवा लेफ्ट पाहिजे ठेवतात. असं पूर्ण जोडी तिथे ठेवणार नाही ते लोक. आपल्याला जे आवडतात ना ते बघायचे आणि ते घेऊन जाते. मी एका मावशीला विचारलं, मावशी, मावशी मला बोलले तुला जे आवडतं ना ते बघ आणि तुला काढून देतो बोलते दुसरं बूट. आणि सँडल पण ना मस्त असतात तिथं, फक्त तो ओळखता आला पाहिजे. ब्रँड ओळखता आला पाहिजे. बाजार संपला आहे आता आम्ही चालू स्टेशनला. परतीचा प्रवास चालू झाला आहे. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे हा बाजार असतो. 1 ते 1.5 तास भरतो आणि त्या गोष्टी सर्व भेटतात तुम्हाला. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ब्रँड ओळखता आला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असल्या पाहिजे. पाकिट, परत सांगतो, पाकिट, तुमचा मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी जमावून ठेवा. रोड बेच के उस पार पूरा नाइट गाड़ी चलाते हो क्या? नहीं, सुबह निकालते हैं. अच्छा, वो निकालते हो. अभी ग्रैंड रोड रेलवे स्टेशन. सुबह का 4 बजे जगता हूँ, आधा घंटा में हे ग्रँड रोड रेल्वे स्टेशन आहे आणि इथून बाहेर निघले तुम्ही स्टेशनवरून मेन रस्त्याला यायचं. मेन रस्त्यावरून डायरेक्ट सरळ एकदम चोर बाजार. आता लागले 6 अजून 1 मिनिटाचे फास्ट. 3 नंबर प्लॅटफॉर्मवरती. चला तर मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.